द सन. आपण सोलर सिस्टीम मधले सगळे जसं आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर असतात नाही तसं सोलर सिस्टीम मध्ये सुद्धा काय येतं मेंबर येतं. आपण ते सगळे पाहिले त्याचा सिक्वेन्स पण पाहिला बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो कोण आहे सन. सन म्हणजे काय सूर्य. द सन विच इज ऍट द सेंटर ऑफ द सोलर सिस्टीम. तुम्हाला जर विचारलं सोलर सिस्टीमच्या सेंटरला काय आहे तर काय आहे सन आहे. इज येलो कलर स्टार. कोणत्या रंगाचा आहे येलो कलरचा. इट्स सरफेस टेम्परेचर इज 6000 डिग्री सेल्सिअस. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान जवळपास 6000 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे 6000 डिग्री सेल्सिअस. द साइज ऑफ द सन इज सो ह्यूज दॅट अराउंड 13 लाख प्लॅनेट्स ऑफ द साइज ऑफ अर्थ कॅन बी इझिली प्लेस्ड विदिन इट. आणि या सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वीसारख्या 13 लाख पृथ्व्या कुठे बसतील त्या सूर्यामध्ये बसतील सहज बसतील. अशी एवढी मोठी साइज कशाची आहे सूर्याची. Due to the gravitational force of the sun, the celestial bodies in the solar system revolve around Earth, revolve around it. काय जसा पृथ्वीमध्ये गुरुत्वीय बल आहे बरोबर आहे ना तसंच सूर्यामध्ये सुद्धा काय आहे गुरुत्वीय बल आहे. आणि त्यामुळं काय होत आहे त्या भोवती अनेक खगोलीय वस्तू ज्या सेलेस्टियल बॉडीज आहेत त्या सूर्याभोवती चक्कर मारतात. The diameter of the sun is approximately 13,92,000. 13,92,000 किलोमीटर त्याची डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे काय याला डायमीटर म्हणतात बरोबर आहे ना. ही डायमीटर किती आहे 13,92,000 किलोमीटर. म्हणजे याच्या जर निम्म केला आपण 13,92,000 तर काय होईल भागिले 2 किती येते बघा 6,96,000 किलोमीटर. हे काय होईल रेडियस होईल. काय होईल रेडियस. रेडियस म्हणजे काय त्रिज्या. इथून या सेंटर पासून कुठपर्यंत अंतर इथपर्यंत अंतर किती होईल 6,96,000 6,96,000 किलोमीटर. द सन रोटेट्स अराउंड इट ऍक्सिस. सूर्य त्याच्या अक्षाभोवती फिरतो. व्हाईल डुईंग सो इट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे. आणि तो तसं करत असताना कशाभोवती फिरतो मिल्की वेच्या सेंटर भोवती फिरतो. टेकिंग द सोलर सिस्टीम अलॉंग विथ इट. फक्त तोच फिरत नाही तर पूर्ण सोलर सिस्टीमच फिरते. कशाभोवती मिल्की वेच्या सेंटर भोवती. कोण फिरतंय हे अशा प्रकारे स्टार आहे वाटतं. हे अशा प्रकारे हे सन जे आहे सन कोणा भोवती फिरते स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतायच पण तसं फिरत फिरत कोणा भोवती फिरते सगळ्यांना घेऊन कोणा भोवती फिरताय मिल्की वेच्या सेंटर भोवती. लक्षात आलं का. इकडे काय ते बघ मॅच करायला काय एस्ट्रॉइड बेटा है कॉमेट है ये मेटियोर. हे पण सुद्धा काय हे पण एक प्रकारचे काय हे सेलेस्टियल बॉडीज आहेत. काय द्या सेलेस्टियल बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू आहेत. हे आणि हे त्यानंतर त्यामध्ये जो मर्क्युरी आहे तो हा आहे. हे कोण आहे मर्क्युरी. हा कोणता आहे मर्क्युरी आहे. त्याचं द नंबर ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट म्हणजे काय हा याला म्हणायचं फर्स्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. काय म्हणतात फर्स्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. नंबर ऑफ सॅटेलाइट किती आहे त्याला 0 म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा उपग्रह नाही. इन्क्लिनेशन ऑफ द ऍक्सिस इन डिग्री तो जो स्वतः भोवती फिरतो बरोबर आहे त्याच्यामध्ये तो कोणत्या अँगलने फिरतो किती आहे इन्क्लिनेशन 0.001% आहे. किती आहे 0.1%. पिरियड ऑफ रोटेशन
स्पीड ऑफ रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती किती वेळात चक्कर मारतो तो. किती वेळात? 58.65 म्हणजे 58.65 दिवसात तो स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करतो. आणि स्पीड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण पूर्ण करतो. किती वेळात करतो? 88 दिवसात. किती वेळात करतो? मॅग्नेटिझम म्हणजे त्यामध्ये चुंबकत्व आहे का? नाही. ऍटमॉस्फिअर आहे का? नाही. आणि रिंग्स आहेत का? कोणत्या प्रकारचे कडे आहेत का त्याला? नाही. मर्क्युरीला एक्सप्लेन करताना तुम्ही कसं करणार? दिस इज द फर्स्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. इट हॅज नो सॅटेलाइट. द इन्क्लिनेशन ऑफ द ऍक्सिस इन डिग्री किती आहे? 0.01. पीरियड ऑफ रोटेशन किती आहे? 58.65 डिग्री डेज. किती आहे? 58.65 डेज. आणि पीरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे? 88 डेज. मॅग्नेटिझम आहे का? देयर इज नो मॅग्नेटिझम. ऍटमॉस्फिअर आहे का? देयर इज नो ऍटमॉस्फिअर. रिंग्स आहेत का? देयर इज नो रिंग. This is the planet Mercury. This is the first planet of solar system. It has no satellite. त्याला सॅटेलाइट नाही. द अँगल ऑफ इंक्लिनेशन किती आहे? 0.01 डिग्री. पिरियड ऑफ रोटेशन किती आहे सांगा? 58.65 डेज. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे? 88 डेज. मॅग्नेटिझम आहे का? नाही. ऍटमॉस्फिअर आहे का? नो. रिंग आहेत का त्याला कोणत्या प्रकारच्या? नाही. हे मर्क्युरी आहे का? तुम्ही तुमचं मुलगा बघायचं पुन्हा पाहिलं राधी